नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच आपला 2 दिवसापूर्वी IBPS POचा मेन्सचा रिझल्ट लागलेला आहे पहा. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर बॅच कधी येणार आहे संकल्पची इंटरव्ह्यूची बॅच. ती बॅच आपण आज लॉन्च करतोय पहा. आणि त्या बॅच मध्ये काय काय तुम्हाला भेटणार आहे, त्या बॅचचं नेमकी फी स्ट्रक्चर कसं असेल, काय असेल, या सगळ्या गोष्टी या छोट्याशा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहा. पहिलं, जे विद्यार्थी पास झाले असेल त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. आणि इंटरव्ह्यूचा जो पार्ट असतो हा इंटरव्ह्यूचा पार्ट अतिशय महत्वाचा असतो. कारण हा तुम्हाला सिलेक्शन देऊ पण शकतो आणि सिलेक्शन तुमचं काढून पण घेऊ शकतो. याचं कारण असं, कारण बरेचसे आम्ही असे विद्यार्थी पाहिलेले आहेत ज्यांचं लीड थोडस कमी आहे, परंतु त्यांना इंटरव्ह्यू मध्ये चांगला स्कोर केल्यामुळे ते इंटरव्ह्यू मध्ये चांगल्यापैकी मार्क मिळवून ते चांगल्यापैकी आपल्या ईओ जे असेल किंवा एएफओ असेल किंवा बाकीच्या ज्या पोस्ट असेल ते मिळवताना आपण पाहिलेले आहेत. आणि असे पण काही विद्यार्थी आहेत जे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं लीड आहे, परंतु इंटरव्ह्यू मध्ये त्यांना तेवढ्या चांगल्या प्रकारचा स्कोर करता नाही आला, म्हणून त्यांचं सिलेक्शन सुद्धा केलेलं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू हा जो पार्ट असेल आम्ही कायम स्वरूपी सांगत असतो, हा पार्ट कुठल्याही प्रकारच्या लाईटली जो आपण घेतो तो लाईटली घेऊ नका. याचं कारण तो सिलेक्शन तुम्हाला देऊ शकतो ठीक. तर मग ही जे तुमची बॅच असेल किंवा हे जे तुमचे इंटरव्ह्यू चालणार आहे ते कशा पद्धतीने चालतील, तर इंटरव्ह्यूची जी बॅच असेल याच्यामध्ये तुमचे पर्टिक्युलरली 2 मॉक हे असतील या 2 मॉक मध्ये हे मॉक काय असेच नसतील की 5 मिनिटाचा मॉक झाला की 10 मिनिटाचा मॉक झाला जे बाकीकडे चालतं. आणि तुम्हाला माहिती आहे इंटरव्ह्यू साठी आजपर्यंत जेवढे काही आपले विद्यार्थी आमच्याकडे किंवा इथे इंटरव्ह्यू देऊन गेलेले आहेत, तर त्यांना विचारायचं एक्सपिरियन्स इंटरव्ह्यूच्या बाबतीत कुठलेही थोडी सुद्धा कस सोडली जात नाही. त्याचं कारण असं की आम्ही त्या गोष्टी पाहिलेल्या, स्वतः आम्ही त्या बँकेत काम केलेलं आहे, तेवढे इंटरव्ह्यू दिलेले, मी असं सुहास सर असतील त्याच्यामुळं इथं जे असेल तुमचे 5 आणि 10 मिनिटाचे इंटरव्ह्यू चालणार नाहीत. इथं कमीत कमी 40 ते 45 मिनिटाचे तुमचे इंटरव्ह्यू चालतात. कारण तुम्हाला तयारी करायची असते ना, की मला ऍक्च्युअल इंटरव्ह्यू हा 10 मिनिटाचा असतो. कुस्ती जर खेळायची असेल, ग्राउंड मध्ये जर उतरायचं असेल, तर मला 10 मिनिटाची प्रॅक्टिस करून नाही चालणार ना. मला तिथं एकदम कसून प्रॅक्टिस करावं लागेल, तेव्हा 2 मिनिटाची कुस्तीसाठी मला आयुष्य घालावं लागतं, तेव्हा मी 2 मिनिटात विजय मिळवतो. मग तसंच इथं आहे की मला 40-45 मिनिटाचा इंटरव्ह्यू का घ्यावा लागतो, कारण तुम्हाला सर्वांगीण तयार करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या 10 मिनिटासाठी म्हणजे जे ऍक्च्युअल तुमचा इंटरव्ह्यू चालणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तयार होत असता. म्हणून इथे जे इंटरव्ह्यू असतील दोन्हीही इंटरव्ह्यू 40-40 मिनिटाचे तुमचे चालले जातील. त्याच्यामध्ये फीडबॅक तुमच्यानुसार जे काही तुमची बॉडी लँग्वेज आहे, जी तुमची प्रोफाईल आहे, या सगळ्या यांचा विचार करून तुम्हाला ते व्यवस्थितपणे सांगितलंय. त्याच्यामुळे तुम्हाला नेमकी ऍक्च्युअल इंटरव्ह्यू मध्ये कशा प्रकारची उत्तर द्यायची हे तुम्हाला तिथे समजेल ठीक. त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तुमच्याच मोबाईल मध्ये केली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला ती व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा घरी गेल्यानंतर आपण काय चुका केल्या, आपण कशा पद्धतीने उत्तर दिली होती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कळून जातील दुसरं, एक्सपर्ट पॅनल मेंबर हे सांगायची गरज नाहीये. आता संभाजीनगर असू द्या, पुणे असू द्या, नागपूर असू द्या, इथं बऱ्याच ठिकाणी आम्ही इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. त्याच्यामुळे नाव तर माहिती आहे इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये. सुहास सर असतील किंवा मी असेल तर त्या पॅनल मध्ये ऑफलाईन मोड मध्ये आम्ही दोघंच असणार आहे. तर तुमचे जे पॅनल मेंबर जे असतात ते आम्ही दोघं असतो. त्याच्यामुळे तिथं पॅनल वरती शंका घेण्यासारखं काहीच नाही, कारण इंटरव्ह्यू त्या पद्धतीने कंडक्ट केले जातात ठीक. 6 ते 7 व्हिडिओज म्हणजे तुमचे जी बॅच असेल त्याच्यामध्ये 6 ते 7 व्हिडिओज असतील जेणेकरून एचआर चे क्वेश्चन्स कसे असतात त्याला टॅकल जे कॉमन असतात ड्रेसिंग सेन्स कसा असला पाहिजे, कारण हे छोट्या गोष्टी असतात, परंतु एखाद 2 मार्क याच्यावर पण आपले दिले जातात. तर ते कशा प्रकारे आपल्याला तिथं मॅनेज करायचं या सगळ्या गोष्टी त्या 6-7 व्हिडिओ मध्ये तुम्हाला तिथे दाखवल्या जातील किंवा सांगितलं जातील ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण का आपण बरेचसे व्हिडिओ इंटरव्ह्यूचे पाहत असतो, परंतु प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही इंटरव्ह्यू पाहतात पण जो इंटरव्ह्यू देणारा त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहत असतात त्याची पर्सनॅलिटी माझी पर्सनॅलिटी ही पूर्णपणे डिफरंट आहे. मग मी त्याची उत्तर जर कॉपी पेस्ट करत असेल तर हे चालणार नाही. तुम्हाला 2 सेकंदात ते तुम्हाला ओळखतील की तुम्ही हे रट्टा मारलेला आहे किंवा तुम्ही हे पाठ करून आलेले आहेत हे चालत नाही इंटरव्ह्यूला. तुम्ही किती हुशार आहेत हे तुम्ही ऑलरेडी पेपर मध्ये दाखवलेलं आहे, परंतु तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तराची डिलिव्हरी कशी करतात याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात.
म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे उत्तर कॉपी करू शकता, पण ते ऍज इट इज तुम्हाला लागू होतील का, हे याच्यामध्ये थोडीशी शंका असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमची जशी प्रोफाईल असेल तशा प्रकारचे तुमचे उत्तर बनले पाहिजे. आणि ते उत्तर बनवण्याची जबाबदारी ही आमच्यावर असेल. ज्यावेळेस तुम्ही पुढे बसताल त्यावेळेस तुमचे जे काही तुमचा प्रोफाईल असेल त्याच्यानुसार आम्ही उत्तर तुम्हाला बनवून देऊ. कशा प्रकारे या तुमचे क्रॉस क्वेश्चन्स याच्यावरती तयार होतील, या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून तुमच्या समोर तुमच्या प्रोफाईल नुसार उत्तर ठेवले जातील. ठीक. त्याच्यानंतर सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स हे कोणाला पण नाही जमत. याचं कारण असं असते, तुम्ही ज्यावेळेस बँकेत काम करता त्यावेळेस ते जे काही तुमचे सिच्युएशन असतात त्या सिच्युएशन तुमच्या समोर ठेवल्या जातात. म्हणजेच ते जे आपल्या समोरचं जे पॅनल असतो त्यांनी 20-20, 30-30 वर्ष जर त्या बँकेमध्ये काम केलेलं असेल, त्यांना आलेले अनुभव ते फक्त तुमच्या समोर ठेवतात आणि त्यांचं मत हे असते की तुम्ही याला कसं सिच्युएशनला हँडल करू शकता. या उत्तर जे असेल ते तुम्ही किती प्रॅक्टिकल बेसवरती बोलतात, कशा प्रकारे तुम्ही रिॲक्ट होतात हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं असते. मग हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला जे प्रश्न विचारणारा आहे त्याने कधीतरी बँकेत काम केलेलं पाहिजे. त्याने जर बँकेत काम केलेलं असेल तर त्याला तसे प्रश्न विचारता येतील. म्हणून हे सिच्युएशन बेस्ड जे क्वेश्चन्स असतील ते विचारण्याची ताकद सुद्धा तुमच्या पॅनल मध्ये पाहिजे. ते आमच्यात आहे असं आम्हाला वाटतंय, कारण दोघांनी सुद्धा बँकेमध्ये काम केलेलं आहे. सरांनी 9 वर्ष ऍज अ मॅनेजर म्हणून तिथं काम पाहिलेलं आहे. मी 3 बँकेत तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे सिच्युएशन कशा असतात काय येतात त्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. म्हणून सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स विचारायला सुद्धा तिथं पॅनल मेंबर त्या ताकदीचा असला पाहिजे. ते आमच्याकडे आहे. म्हणून सिच्युएशन बेस्ड जे क्वेश्चन असतात ते चांगल्या प्रकारे तुम्हाला भेटून जातील. ठीक. त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप आहे का ते बनवलेला आहे. त्या ग्रुप वरती तुम्हाला काही ना काही तिथं टाकत जातील पा, तर त्या ज्या गोष्टी असतील पा ते तुम्हाला व्हॉट्सअप वरती तिथं मेन्शन केल्या जातील किंवा तुम्हाला त्या गोष्टी तिथं भेटतील पा. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे. आता ही जी बॅच असेल पा, ही बॅच ची फीस ठेवलेली आहे. कारण प्रॉब्लेम हा आहे की ज्यावेळेस तुम्ही फीस ठेवता त्यावेळेस तुमच्याकडे तो जो क्राऊड असेल त्याला जाणीव असते की आपण 2 पैसे भरलेले आहेत तर आपल्याला त्याची किंमत आहे, तर आपण प्रॉपर पद्धतीने गेलो पाहिजे. कारण इंटरव्ह्यू मध्ये आम्ही पाहिलंय की इंटरव्ह्यू देण्याची पद्धती जी असतात मुलांच्या, काय नाही यात जाऊ आपण मॉकला असंच जाऊ, ह्या गोष्टी नको. कारण तुम्ही जर प्रॉपर जर आले तर आम्हाला प्रॉपर तुमच्यावरती काम करता येतं. जर तुम्ही जर असेच जर येऊन बसले तर तिथं प्रॉपर काम होत नाही. म्हणून त्याच्यासाठी फीस ठेवलेली आहे. तर ती फीस जी बॅच असेल पा, ती बॅच तुम्हाला संकल्प 247 या ऍप वरती बॅच भेटून जाईल. ती जी ऍप बॅच असेल पा, ती बॅच 999 रुपये प्लस जीएसटी ह्या फीस मध्ये तुम्हाला ती बॅच भेटून जाईल. त्याच्यासाठी जर काही जर तुम्हाला प्रॉब्लेम जर आले तर त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. 97 65 94 93 63 जे सुहास सरचा नंबर आहे. आणि त्याच्यानंतर माझा 70 71 72 66 65 हा नंबर माझा आहे. जर बॅच खरेदी करताना किंवा तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम्स असतील, डॉक्युमेंटच्या रिलेटेड प्रॉब्लेम असेल, डॉक्युमेंट विषयी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ते व्हिडिओ नक्की पहा, कारण डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे असतात. ते डॉक्युमेंट जर नसतील तर तुम्हाला इंटरव्ह्यू देता येणार नाही. ठीक आहे. तर ही बॅच तुमच्याकडे असलीच पाहिजे. ही बॅच परचेस करण्यासाठी संकल्प 247 या ऍप वरती जायचंय आणि त्या ऍप वरती ही बॅच तुम्हाला दिसेल आयबीपीएस पीओ 2025 जी कंप्लीट इंटरव्ह्यू बॅच असेल पा. त्या बॅच मध्ये तुम्हाला 6 ते 7 व्हिडिओ आणि त्याच्यानंतर तुमचे 2 मॉक आणि त्याच्यानंतर पॉसिबल झालं आम्हाला तर तिसराही मॉक तुमचा कंडक्ट तिथे केला जाईल पा. ठीक. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या या बॅच बद्दल. अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा. ठीक. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.